अंतरी बोल ऐसा लेटर में लिखा है। मैं पढ़ता हूँ, ठीक है ना? प्रति महाराष्ट्र गौरव द श्रीमान लेजंड उर्फ सिद्धांत जोशी. आयुष्यात खूप माणसं आली आणि गेली. पण 5.5 वर्षापूर्वी एक व्यक्ती आयुष्यात आला आणि आईची कटकट रे ह्याच्या जातच नाही हा. असं मी नाही माझी बायको म्हणायची. तो आहे तर माझी काय गरज? स्वतः सवत आहे आणि बरंच काही म्हणायची. म्हणजे तुझ्यासाठी तिला सोडलं असं वाटेल तुला, पण नाही. आता तिला पण तुझं वेड लावलंय. अगदी सलमान आणि रितेशच्या गाण्यांसारखं दोघे मिळून स्ट्रीम आणि व्लॉग्स बघतो टीव्हीवर. मजा येते. हा झाला माझा इंट्रो. द श्रीमान लेजंड नावातच मजा आहे. तुझ्यात नसेल पण आमच्यात आहे. तुम्ही आम्ही तुला काही बोलू, नल्ल्या, लायकी झिरो, असं तसं बरंच काही. पण बाकी कोणी काही बोललं तर तळपायाची आग मस्तकात जाते. आणि हे मीच नाही तर अख्खी बांधिलकी फॅमिली रिलेट करू शकते. प्रत्येकाला नाही भेटत रे हे सुख जे आम्ही अनुभवतो आहोत. पण ज्यांना भेटायचंय त्यांना जमिनीवरच स्वर्ग भेटल्यासारखं असं म्हटलं तरी वावगं वाटणार नाही. Received जीव on आहेस तू Google Pay आमचा. Business. त्यामुळे लायकीत राहा. आई बोलल्या तसं जास्त उडू नको हवेत गाडीवर. नाहीतर मग माज कुणाच्या जीवावर करायचा. 2,14,00,000 सॉरी 2.14 मिलियन बच्ची के दिल का बटाटा वडा आहे तू. तुला तुझ्या बोटाला लागलेलं डाकूच्या स्ट्रीमवर कळलं होतं. 2-3 दिवस मन नव्हतं लागत भावा. तरी बऱ्याच वेळा विचारलेलं. पण मी तुला स्ट्रीमवर बरं आहे हे ऐकून बरं वाटलं. तुला माहिती आहे, माझ्यात आणि तुझ्यात बरंच साम्य आहे. गाणं, वेडेचाळे, गाड्यांवरचं प्रेम, केसांवरचं प्रेम, मित्रांसाठी तळमळ, या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे मला तुझ्यात मी पाहायला भाग पाडतात. आणि हो, मित्रांचा विषय निघालाच आहे तर मग या सगळ्या लुख्यांना सांगायचं, खूप नशिबाने मिळतो असा मित्र, जो आपल्याला चांगल्या वळणावर टिकवून ठेवतो. वाईट गोष्टींसाठी अख्खं जग पडलेलं आहे. पण नशिबातल्या ह्या व्यक्तीला सांभाळा. जसं चांगलं सांगितल्यावर माझ्या आयुष्यातून एक गेलाय तसं तुमच्या आयुष्यातून श्रीमानला नका जाऊ देऊ. एखादी वेळ अशीही येईल की त्याचीही लिमिट संपेल. त्याच्या पेशन्स लेव्हलची मी दाद देतो, पण त्याला सांभाळा. हे एकच सांगणं आहे. करणची फूड सीरीज बादशाह चालू आहे. लोकांकडे लक्ष देऊ नको. डेव्हिल चार्लीला खूप प्रेम भावांनो. आपल्या जॉनी लिव्हर नोब्याला फुल इज्जत आणि स्पेशली डाकू. व्हॉट अ सुपर लेडी यू आर. आज ही बांधिलकी फॅमिली एवढं मोठं करण्याचं श्रेय तर तुलाही जातं. कारण बॅकएंडला काय काय करावं लागतं. ब्रँडसोबत भांडून डील आणणं, या सगळ्या गोष्टी जेवढ्या बाहेर बसून सोप्या दिसतात तेवढ्या नाहीत. आणि त्यासाठी फुल इज्जत. राणे सुधारला याचं श्रेय फक्त श्रीमान दादाला जातं. आणि चेतन भाऊला इज्जत द्या जरा चॅटमध्ये. बाकी सगळ्यांना प्रेम आणि बांधिलकी. कसं आहे भावा, जेव्हा कुणीच नव्हतं ना तेव्हा तू होतास माझ्यासाठी. माझ्यासारख्या कित्येकांसाठी. त्यातल्या त्यात कोविडमध्ये जेव्हा भावाचा नव्हता, नको नको ते ऐकून प्रत्येकाचं माइंड डिस्टर्ब होत होतं, तेव्हा तूच होतास प्रत्येकाच्या आयुष्यात वॅक्सिन बनून. तो कित्येक मूव्हीचा डायलॉग आहे बघ. कार्तिकेय मूव्हीचा डायलॉग आहे बघ. श्रीकृष्णासाठी तसाच डायलॉग आहे बघ. श्रीकृष्णासाठी तसाच ट्राय करतोय. वो सबकी ज़िंदगी में खुशहाली लाता है, मेंटल डिप्रेशन को दूर करता है. उससे बड़ा डॉक्टर कौन हो सकता है. वो हर बंदे को हंसाता है. उससे बड़ा कॉमेडियन कौन हो सकता है. वो इतना अच्छा गाता है कि डाकू रो देती है. उससे बड़ा गवैया कौन हो सकता है. गाने की वाट भले ही लग जाए पर करण की इज्जत निकालता है. उससे बड़ा लिरिक्सिस्ट कौन हो सकता है. वो एक नहीं हर गेम खेलता है. उससे बड़ा गेमर कौन हो सकता है. वो खुदा में ही एक ये वो खुद में ही एक इंडस्ट्री है. उससे बड़ा एंटरटेनर कौन हो सकता है. लास्ट बट नॉट द लीस्ट, वो सबको इतना प्यार बांटता है. उससे प्यारा कौन हो सकता है. आयुष्यात
बाकी लोकं सोडून जाण्याची भीती असते. पण बांधिलकी फॅमिलीला प्रत्येक व्यक्ती बिनधास्त आहे, कारण त्यांच्याकडे तू आहेस. अरे फक्त मनातच नाही, तर आमच्या सगळ्यांच्या सोशल मीडिया फीडमध्येही तूच तू असतोस. साधं शीला गेलं तरी तुझ्या रील्स दिसतात. किमान तिकडे तरी प्रेशर येईल असं काही दिसावं. पण तिकडेही हसून-हसून आलेली पण शी निघून जाते. तर मजाक से हटके सांगायचं तात्पर्य एवढंच, की आमच्या आयुष्यातला अविभाज्य घटक बनलेला आहेस तू. एक वेळ गोचीड तरी रक्त संपलं तर निघून जाईल. पण हा श्रीमान आपल्या आयुष्यात कधी जाणार नाही याची खात्री आहे प्रत्येकाला. तुझ्या माध्यमातून आम्ही सगळे आमची स्वप्न जगतोय. तू असाच मोठा होत राहा. आभाळ एवढं यश तुझी वाट बघतंय. त्या यशाची आम्ही सगळे कारण त्या यशाची वाट बघतोय आणि त्या यशाची आम्ही सगळे कारण तुझी अचीव्हमेंट हीच आमची अचीव्हमेंट आहे. लाईफ हॅज गिवन अ डायमंड मोर प्रिशियस दॅन द कोहिनूर कॉल्ड श्रीमान, विच मेक्स अस शाईन. लव्ह यू खूप जास्त. तू जेवढं निंजुड्यावर करतो त्यापेक्षाही जास्त. भेटायचं तर आहेच, पण म्हणतात ना, देवानी बोलवल्याशिवाय दर्शन होत नाही. तसंच जेव्हा नशिबात असेल तेव्हा नक्की भेटेन. काळजी घे. चालू केलं होतं माझ्या भावना व्यक्त करायला, पण एक बांधिलकी फॅमिलीचा मेंबर म्हणून माझ्या आणि त्यांच्या फिलिंगमध्ये नक्कीच जास्त फरक नसेल. म्हणून शेवट होता हे लेटर बांधिलकी फॅमिलीचं झालंय. शेवटचं जरा त्यांच्याशी बोलून करतो. आपल्या बांधिलकी फॅमिलीला एक रिक्वेस्ट आहे. भावांनो, मान्य आहे तुम्ही वेळातला वेळ काढून श्रीमानला पाहताय म्हणून येता. मग लाईक करायला का तुमचे हात शोलेच्या गब्बर घेऊन जातो का रे? नल्ल्यांनो, लाईक करत जा ना. खूप सारं प्रेम बांधिलकी फॅमिली. थांबतो आता इथेच. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणेश मिचगर. गणेश भाऊ खूप सुंदर आणि म्हणजे वाचतच राहावं असं लिहिलं होतं तुम्ही. म्हणजे तुम्ही जर 50 पानं जरी लिहिली असती तरी मी वाचली असती. इतकं छान लिहिलंय तुम्ही आणि तुम्ही मला खूप वरच्या लेव्हलला समजतात आणि माझ्यामधले हे जे बदल आहेत किंवा मी जो तुम्हाला वाटतो की हा वेगळा आहे, सगळ्यांपेक्षा चांगला आहे, हे क्रेडिट तुम्हालाच आहे आणि तुमच्यामुळे मी असा आहे आणि मी नेहमी प्रयत्न करत असतो की माझ्यात कुठला बदल कधी घडावा नाही. कारण ज्या गोष्टीसाठी तुम्ही मला प्रेम करता, ती गोष्ट मी कधी गमावणार नाही. मी कायम असाच राहीन. लव्ह यू भावांनो.